या धबधब्यात जेवढे लोक मरण पावलेत त्यांची नावं आहेत ही. हा साप बघा या रेलिंगवर बसलाय. आणि हे आहे श्रीमती काशीबाई माधवराव गावण संग्रहालय, जे तुम्हाला ठोसेघरला जाताना बघायचंय. हा जो समोर दिसतोय तो हा छोटा धबधबा बघू शकता तुम्ही. सगळ्यांनी गर्दी केली इथं फोटो काढायला. नमस्कार मित्रांनो, भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, बरेच दिवस आपण काही व्हिडिओ बनवला नव्हता. त्याचं कारण असं आहे की सातारा जिल्ह्यातील बरेच पर्यटन स्थळांवर सातारा प्रशासनानं निर्बंध टाकले होते. तर ते अशासाठी की पश्चिम महाराष्ट्रात बराच पाऊस होता आणि आता पाऊस थांबला आहे आणि पर्यटन स्थळांवरील निर्बंध हटवले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता आपण व्हिडिओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे आणि आपण थेट निघालो ठोसेघर धबधब्याला. सातारा जिल्ह्यातील सर्वात सुप्रसिद्ध असा धबधबा. लोक काय करतात की आपल्या फॅमिलीसोबत ट्रिपला येतात, ठोसेघर धबधबा बघतात आणि घरी जातात. तर तसं करू नका. ठोसेघर रस्त्यावरच सज्जनगड किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. तो तुम्हाला बघता येईल. तिथून पुढे आल्यानंतर एक संग्रहालय आहे, जिथे तुम्हाला जुनी नाणी, जुन्या वस्तू, तोफ, रणगाडे, विंटेज कार कलेक्शन हे सगळं बघता येईल. आणि त्याचं तिकीट जे आहे ते प्रति व्यक्ती 20 रुपये किंवा 50 रुपये असं काहीतरी आहे. 1 वर्षभरापूर्वी आम्ही दोघं तिथं जाऊन आलो आहे. तर माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. आणि तिथून पुढे जर गेला तर एक स्टेप धबधबा आहे, जो एक हिडन धबधबा आहे. सातारकरांना अपरिचित असा धबधबा आहे. त्याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही ठोसेघर धबधब्याला जाऊ शकता. तर हे सर्व तुम्ही एका दिवसात तुमच्या फॅमिली ट्रिपमध्ये करू शकता. आणि इथून जो काही नजारा दिसतोय तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चाळकेवाडीचं पठार आणि हा मागे दिसतोय तो सज्जनगड किल्ला, हे सर्व एका नजरेत इथून दिसून येतंय. हे बघा, चाळकेवाडी ठोसेघर रस्त्यावरून हे समोर असं दृश्य दिसतंय. ते समोर आहे ते चाळकेवाडीचं पठार आहे. तिथे तुम्हाला पवनचक्क्या दिसून येतील. आणि या समोर दिसतोय तो सज्जनगड किल्ला. आणि याच रोडने आता आपल्याला ठोसेघरकडे पुढे जायचंय. हा मागे दिसतोय तो ठोसेघर रस्ता आहे. आणि हे आहे श्रीमती काशीबाई माधवराव गावण संग्रहालय, जे तुम्हाला ठोसेघरला जाताना बघायचंय. त्याचं जे तिकीट आहे ते प्रति व्यक्ती 20 रुपये असं तिकीट आहे. ज्यावेळेस तुम्ही संग्रहालय बघून 5-1 किलोमीटर पुढे येता त्यावेळेस असे 2 रस्ते लागतात. इथून गेल्यानंतर ठोसेघर धबधबा 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथून राईट टर्न मारून आत गेल्यानंतर जो स्टेप धबधबा आहे, जो मी तुम्हाला सांगितला की स्टेप धबधबा जो हिडन धबधबा आहे, तो या रोडला आहे. तो इथून गेल्यानंतर तुम्हाला एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावर बघता येईल. तर आत्ता आपण आपल्या मेन लोकेशनला पोहोचलोय. गाडी इथे समोर पार्क केली आहे आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुम्ही इथे आतमध्ये पार्क करू शकता, या साईडला डाव्या बाजूला. इथे उजव्या साईडला जिथे ऑफिस आहे तिथे आपल्याला तिकीट काढायचं आहे. प्रति व्यक्ती 50 रुपये असं तिकीट आहे. इकडे पायवाट खूप छान केली आहे, बघू शकता तुम्ही. दोन्ही बाजूला दुतर्फा अशी झाडी आहेत आणि मधून जाणारा ठोसेघर धबधब्याकडे हा रस्ता खूप मस्त वाटतंय. आणि हे बघा, काही ठिकाणी असे बोर्ड आहेत. इकडे आल्यानंतर तुम्ही कचरा करू नका. जर तुमच्याकडे काही प्लॅस्टिकचे बॉटल्स वगैरे असतील तर असे कचरा पेटी तुम्हाला दिसून येतील, त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. ज्यावेळेस खूप पाऊस असतो त्यावेळेस ठोसेघर धबधब्याचं रूप हे बघण्यासारखं असतं. सातारकर भरपूर गर्दी करतात ठोसेघर बघण्यासाठी. इथे ना एक छोटा धबधबा आहे आणि मोठा धबधबा आहे. तर आपण पहिल्यांदा मोठा धबधबा बघणार आहे आणि जो गुहेच्या शेजारी धबधबा आहे तो छोटा धबधबा आहे. तो बघायला आपण नंतर जाणार आहे. हे बघा,
डाव्या साईडला गेला तर मोठा धबधबा आणि उजव्या साईडला गेला तर छोटा धबधबा. पहिल्यांदा आपण मोठा धबधबा बघायला जाणार आहे. काय सीन आहे राव. ठोसेघरला आल्यानंतर असे रेलिंग आहेत, रेलिंग. त्या रेलिंगला हात लावून तुम्ही चालत जाऊ नका पुढं. का ते तुम्हाला सांगतो. हा जंगल भाग आहे आणि याच्यावर कधी कधी साप वगैरे चढून बसतात. आत्ता मला माझ्या समोरच एक रेलिंग आहे, त्या रेलिंगवर साप दिसतोय, दाखवतो मी तुम्हाला. नीट बघा तुम्ही. हे बघा, हा साप बघा या रेलिंगवर बसलाय. हा कोणत्या प्रकारचा साप आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जसं आत्ता आपल्याला त्या रेलिंगवर एक साप दिसला, तसंच ज्यावेळेस मी मागच्या वेळेस इथं आलो होतो त्यावेळेस मला हरणटोळ दिसलं होतं. हरणटोळ हा सुद्धा एक सापाचा प्रकार आहे, जो हिरव्या कलरचा असतो आणि झाडावर बसतो, असा बारीक असतो. हे बघा, इथे हरणटोळचं चित्र लावण्यात आलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हरणटोळ खतरनाक. ज्या वेळेस जोराचा पाऊस असतो ना, त्यावेळेस हे सर्व भरून जातं. पाण्याचा खळखळाट तुम्हाला कळत असेल किती जोरात आहे. या भागात पाऊस खूप असतो आणि ही जी गॅलरी केली आहे इथे पर्यटकांसाठी, तर ज्यावेळेस पाऊस खूप असतो ना त्यावेळेस 20 ते 25 लोकांनाच फक्त याच्यामध्ये उभं राहण्याची परवानगी आहे. त्या लोकांनी बघून झाल्यानंतर बाकीच्या 20-25 लोकांनी खाली यायचं. कारण इथं सीन असा आहे की दरड खूप कोसळते. इथून अशा भागातून दरड खूप कोसळते. आणि ही जी गॅलरी आहे ती सुद्धा अशीच एका डोंगरावर आहे तयार केलेली. आणि खूप सेफ ठिकाण आहे. इथे उभा राहून तुम्ही दोन्ही धबधबे बघू शकता, हा समोरचा आणि हा ठोसेघरचा मेन धबधबा. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस तुम्ही या गॅलरीमध्ये उभा राहून ठोसेघर धबधब्याचा आनंद घेत असता, त्याच वेळेस तुमच्या मागे इथे बरीच रेलिंगवर माकडं बसलेली असतात. ते बघत असतात कुणाच्या हातात काय खायला तर नाही ना, आणि आपल्याकडे कोल्ड्रिंक्स असतील, चिप्स असतील तर ते आपल्या हातातून ओढण्याचा प्रयत्न करतात. आणि लेडीजच्या ज्या बॅग्स असतात ते सुद्धा ते ओढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे या गॅलरीमध्ये येताना तुम्ही एक लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या कारमध्ये, गाडीच्या डिकीत ठेवून या. इथे आणू नका, कारण इथली माकडं खूप अग्रेसिव्ह आहेत. ते तुमच्यावर डायरेक्ट हल्ला करतात. प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेत. हे बघा, या धबधब्यात जेवढे लोक मरण पावलेत त्यांची नावं आहेत ही. त्याच्यामुळे खाली जो नियम लिहिला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. सुरक्षा रेलिंग ओलांडून पाण्यात जाणे हा कायद्याने गुन्हा आहे.
आणि इथूनच आपल्याला छोट्या धबधब्याकडे जायचं आहे. हा जो समोर दिसतोय तो हा छोटा धबधबा जो सगळ्यात फेमस आहे. बघू शकता तुम्ही, सगळ्यांनी गर्दी केली आहे इथं फोटो काढायला. या धबधब्याखालची ही गुहा आहे आणि या गुहेतून आपल्याला हा धबधबा दिसतोय बघा समोर. ठोसेघरचे दोन्ही धबधबे बघून झाले आपले आणि आता आपण बाहेर पडतोय. बाहेर पडण्यासाठी सुद्धा अशी एक चांगली वाट आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.